हमको मिली है आज ये घड़ियाँ नसीब से। नमस्कार मंडळी, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच सूर्णमास ध्यास नावा या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा रंगला. या सोहळ्यामध्ये बाजी मारणाऱ्या अहमदनगरच्या सन्मिता धापटे शिंदे आज आपल्यासोबत आहेत. आपण थेट ताईंकडूनच त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं आता कौतुक होत आहे. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तो सगळा जर सोहळा आठवला, तो शेवटचा क्षण, त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती ज्यावेळेस निकाल जाहीर झाला आणि तुम्हाला सांगितलं गेलं की सन्मिता शिंदे विजयी? तुमची पहिली मनात काय प्रश्न आला होता, काय वाटलं तुम्हाला? मला खरं तर या पूर्ण प्रवासाबद्दलच असं वाटत होतं की हे मला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. आणि फिनालेच्या आदल्या दिवशीच थोडंसं भावूक झालो होतो आम्ही सगळेच की आता हा शेवटचा दिवस आहे, या मंचावर आपलं शेवटचं गाणं आहे. तर त्या सगळ्या फिलिंग्सने तिथे गाणं आणि मग नंतर जेव्हा नाव डिक्लेअर झालं त्यावेळेस मला असं वाटलं की या स्वप्नातनं आता मला जाग आली आहे आणि आता एक समोर सुंदर पहाट आहे माझ्या. नक्कीच, म्हणजे तुमच्या सुरेल आवाजाचा आज संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करतो आहे. तर मला असं वाटतं 2 ओळी नक्कीच ऐकायला सर्वांना आवडेल. 2च ओळी. यस. हमको मिली है आज ये घड़ियाँ नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले. खूप सुंदर. पण मला असं एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रवासामध्ये जर आपण 3 महिन्यापूर्वी जर फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि त्यानंतर खूप सारे चढ उतार आले असतील, एक वेळ असे आले असतील की खूप दड पण आलं असेल, असं वाटलं असेल हा सगळा प्रवास खूप कठीण आहे, किंवा फॅमिलीने कशा पद्धतीने सपोर्ट केलं या सगळ्या प्रवासामध्ये? या माझ्या संपूर्ण प्रवासात आणि या यशामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर माझ्या दोन्ही कुटुंबाचा आहे. खूप खंबीरपणे माझ्या पाठीशी ते उभे राहिले की मधल्या 1 महिनाभराचं शूट झाल्यानंतर माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर माझी तब्येत इतकी खराब झाली होती की मी पुन्हा तिथे उभं राहून गाऊ शकेन की नाही, मला इतपत विश्वास मी स्वतःवरचा गमावला होता. पण या काळामध्ये मला बूस्ट करण्याचं जर महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या फॅमिलीने केलं. आणि अर्थात त्या समोरच्या दोन्ही दिग्गजांनी, अवधूतदादा आणि महेशदादांनी, की तिथे येऊन त्यांनी मला सांगितलं की जे काही गाणार आहेस मनापासून गा, आम्हाला माहिती आहे तू कशातनं जाती आहेस. आणि ते जे काही सगळं वातावरण तिथे त्या क्षणी त्यांनी क्रिएट केलं होतं, पॉझिटिव्ह एनर्जी तिथे सगळ्यांनी माझ्यासाठी लावली होती. तर या सगळ्यांचाच या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि वाटा आहे. नक्कीच. म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ही शहरं जर पाहिली ना, तर या शहराने महाराष्ट्राला, देशाला खूप सारे हिरे दिलेत. आणि अहमदनगर देखील याच्यामध्ये मागे नाही आहे. आणि तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती अधोरेखित झालं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की अहमदनगरमध्ये खरंच टॅलेंट आहे, ते पुन्हा एकदा कळतं आहे? खरंच म्हणजे अहमदनगर हे एक असं शहर आहे की जिथे कलेचा वारसा जपला जातो आणि कलाकारांना खरं प्रेम आणि प्रोत्साहन कोण देत असेल तर हे अहमदनगरवासी देतात. की मनापासून दाद देणं, मनापासून कौतुक करणं, हे मी इथे ज्या प्रमाणात अनुभवते आहे ना, हे खरंच खूप कमाल आहे. नक्की. एक स्पर्धक म्हणून या सगळ्या प्रवासामध्ये असं कधी वाटलं असेल की यार ही स्पर्धक खूपच सुंदर गाते, तर या सगळ्या 16मध्ये किंवा टॉप 6 मधल्या कुठली स्पर्धक तुम्हाला भावली, तिचं गाणं भावलं? मला टॉप 6 मधल्या मला सगळ्याच माझ्या फेवरेट होत्या. कारण की टॉप 6 सिलेक्ट करताना जो विचार त्यांचा झाला होता की प्रत्येकाचा आवाज वेगळा होता, प्रत्येकाचं गाणं वेगळं होतं. म्हणजे राधा लोकगीत छान गायची, संपदा नाट्यगीतं छान गायची, रश्मी सुद्धा नाट्यगीत किंवा भावगीतांमध्ये छान होती, निधी डायनामिक्स छान गायची, म्हणजे फिल्म सॉन्ग ती खूप सुंदर गायची. प्रज्ञा माझी रूममेट होती, त्यामुळे आम्ही तर एकमेकींना फारच क्लोज होतो आणि प्रज्ञाचा आवाजही मला खूप आवडायचा.
खूप मजा आली ताई तुमच्यासोबत गप्पा मारून. थँक्यू. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आगामी वाटचालीसाठी. या होत्या सन्मिता धापटे शिंदे. ताईंसोबत गप्पा मारताना खूपच मजा आल्या. म्हणजे टॅलेंट जर असेल ना तुमच्यामध्ये तर तुम्ही काहीही करू शकता, हे पुन्हा एकदा ताईंनी सिद्ध केलं आहे. धन्यवाद.